नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संघराज्याचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे किंवा भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण संघराज्यात्मक पद्धती आणि एकात्म शासन पद्धती यांची तुलना करून दोघांची वैशिष्ट्य पाहण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की संघराज्य पद्धती नेमकी कशी असते. तर साध्या सोप्या सरळ भाषेत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी दोन शासन व्यवस्था आपल्याला दिसतात, म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन, अशी शासनाची विभागणी झालेली असते आणि त्यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन झालेलं असतं. अशी व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्या व्यवस्थेला आपण संघराज्यात्मक व्यवस्था असं म्हणतो. आता भारतामध्ये सुद्धा संघराज्यात्मक व्यवस्था आहे. भारतामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहेत, त्यांचे अधिकार निश्चित केलेले आहेत, राज्यघटना आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे संघराज्य रचना निर्माण होण्यासाठी जी वैशिष्ट्य आवश्यक असतात ती सगळी वैशिष्ट्य भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ लिखित राज्यघटना भारतामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयाची रचना आहे, म्हणजे निष्पक्ष न्यायमंडळ ज्याला आपण म्हणतो आवश्यक असतं तेही आहे, सत्तेचं विभाजन आहे, केंद्र आणि राज्य सरकारांची स्वतंत्र अशी व्यवस्था भारतामध्ये आहे, द्विगृही विधिमंडळ आहे. म्हणजे ही पाचही वैशिष्ट्य आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये दिसतात आणि म्हणून भारतीय राजकीय व्यवस्था किंवा ही संघराज्यात्मक व्यवस्था आहे असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा भारत हे खरंच संघराज्यात्मक रचना असलेला देश आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न राज्यघटना किंवा राज्यघटनेतली वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहिल्यानंतर आपल्याला पडतो. कारण राज्यघटनेचं पहिलं कलम जे आहे की इंडिया, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. म्हणजे पहिल्याच कलमामध्ये भारत हे संघराज्य म्हणजे भारताच्या रचनेच्या संदर्भामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये घटनेमध्ये जे भाष्य करण्यात आलेले आहे ते संघराज्याऐवजी युनियन अशा पद्धतीचं आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द वापरला गेलेला नाही. फेडरेशन हा शब्द वापरला की केंद्र आणि राज्य सरकार अशी दोन सरकार असलेली व्यवस्था असते, आपल्याकडे ती आहे आणि त्यामुळे भारत हे संघराज्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण भारताची राज्यघटना मात्र असं म्हणते की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. आता हा युनियन हा जो शब्द आहे तो का स्वीकारला गेला, म्हणजे भारतीय संघराज्याची निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अमेरिकेसारखी केंद्राकर्षी पद्धतीनं झालेली नाही. म्हणजे आपण संघराज्यात्मक रचना पाहत असताना असं म्हटलं होतं की संघराज्य ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे केंद्राकर्षी स्वरूपाचं संघराज्य आणि दुसरं म्हणजे केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य. अमेरिकेचं संघराज्य जे आहे ते केंद्राकर्षी पद्धतीचं संघराज्य आहे. म्हणजे 13 वसाहती एकत्र येऊन त्यांनी एक मध्यवर्ती केंद्र सरकार निर्माण केलं आणि घटक राज्य अशा प्रकारची रचना असलेलं ते संघराज्य आहे. त्यामुळे ते केंद्राकर्षी संघराज्य आहे. भारताचं संघराज्य हे केंद्राकर्षी संघराज्य नाही. भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य आहे. आता केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य आहे म्हणजे काय, तर पहिल्यांदा मध्यवर्ती शासन अस्तित्वामध्ये आलं आणि त्यानंतर शासन कारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळी घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ज्याला आपण म्हणतो ते निर्माण केले गेलेले आहेत. आणि त्यामुळे भारतामधल्या घटक राज्यांना फुटून निघण्याचा, बाहेर पडण्याचा, संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. 1963 साली जी 16वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली त्या 16व्या राज्यघटना दुरुस्तीमध्ये भारतीय संघराज्यातून कोणत्याही राज्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार भारतातून फुटून जाण्याची केली जाणारी ही मागणी जी आहे ती घटनाबाह्य अशी ठरवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे भारत हे एका अर्थानं एकात्म राज्य असं आपल्याला म्हणता येईल. जरी स्वरूप त्याचं संघराज्यात्मक दिसत असलं तरी सुद्धा त्याची सगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती मात्र एकात्म राज्याची असलेली आपल्याला साधारणतः दिसतात. आता याचं कारण काय आहे, म्हणजे
का अशा पद्धतीची रचना स्वीकारली गेली असेल, अभ्यासकांनी सुद्धा त्याची संगती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक म्हणजे आपण जी ज्या म्हणजे पार्श्वभूमीवरती आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ती पार्श्वभूमी जी होती ती फाळणीची होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता म्हणजे धर्माच्या अस्मितेमुळं राष्ट्राची फाळणी झाली आणि दोन तुकडे झाले। हा जो आघात होता, हा आघात तत्कालीन नेतृत्वावरती झालेला होता आणि त्यामुळे अशा प्रादेशिक अस्मिता जर निर्माण झाल्या तर भविष्यामध्ये पुन्हा या देशाचे तुकडे होऊ शकतील की काय अशी आशंका त्यांच्या मनामध्ये आली असावी आणि त्यामुळे त्यांची मानसिकता ही एकात्म राज्याची किंवा प्रबळ केंद्र शासनाची झाली असावी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। दुसरं कारण त्याच्या मागे आहे ते म्हणजे त्या कालखंडामध्ये जेव्हा राज्यघटना बनवली गेली असेल त्यावेळेला घटक राज्यांचे हितसंबंध सुरक्षित राखले गेले पाहिजेत अशा पद्धतीचा विचार मांडणाऱ्या प्रवाहाची संख्या जी होती ती कमी होती आणि त्यामुळं भारतामध्ये प्रबळ केंद्र शासन किंवा एकात्म शासन यंत्रणा हा जो विचार होता तो विचार 1947 ते 50च्या कालखंडामध्ये प्रबळ ठरला असावा असं आपल्याला म्हणता येईल। तिसरं कारण इनामदार यांनी जो अभ्यास केलेला होता संघराज्याचा त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की काँग्रेसी नेत्यांची मानसिकता सुद्धा प्रबळ केंद्र शासनाची होती आणि त्यामुळे भारतामध्ये संघराज्यात्मक रचना अपरिहार्य जरी असली, कारण भौगोलिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर भारत हा मोठा देश आहे, त्यामुळे अशा देशामध्ये एकात्म शासनाची यंत्रणा राबवणं तशी अशक्य बाब आहे आणि त्यामुळे मग प्रदेश आणि प्रांत यांना सामावून घेऊन निर्माण झालेली जी रचना असेल ती रचना निर्माण करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे संघराज्यात्मक रचना इथे स्वीकारली गेली। 1935चा जो कायदा होता त्या 1935च्या कायद्यानुसार प्रांतांचं सरकार आणि एक मध्यवर्ती सरकार अशी योजना 1935च्या कायद्यामध्ये होती आणि त्यामुळे तीच योजना पुढे नेण्याचा प्रयत्न भारतीय घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राज्यघटनेच्या बाबतीमध्ये म्हणजे संघराज्यात्मक स्वरूपाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की भारतातली राज्य जी आहेत या राज्यांना संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, म्हणजे भारताचं संघराज्य हे अमेरिकेसारखं नाही, केंद्राकर्षी पद्धतीनं निर्माण झालेलं नाही आणि त्यामुळे भारतातल्या राज्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नाही। तद्वतच भारतीय संघराज्य जे आहे हे प्रबळ केंद्र शासन असलेलं संघराज्य असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे मग भारताचं हे जे संघराज्य आहे ते एका विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं बनलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ते संघराज्य असतं आणि वैशिष्ट्य परिस्थितीमध्ये त्याचं रूपांतर एकात्म राज्यामध्ये झालेलं आहे। आता याचं कारण काय आहे तर याचं एकमेव कारण म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीला आणीबाणी लावण्याचा अधिकार हा राज्यघटनेनं दिलेला आहे। राष्ट्रपतींना या देशामध्ये आणीबाणी पुकारण्याचा अधिकार आहे। भारताचे राष्ट्रपती 3 प्रकारची आणीबाणी भारतामध्ये पुकारू शकतात। एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, म्हणजे परकीय युद्ध झालं किंवा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर तशा प्रकारची आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात। दुसरी म्हणजे राज्य आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो। ही राष्ट्रपती राजवट म्हणजे एखाद्या राज्यातली घटनात्मक यंत्रणा कोलमडलेली आहे अशी राष्ट्रपतींची जर खात्री झाली आणि राज्यपालांचा तशा पद्धतीचा अहवाल असेल तर राष्ट्रपती संबंधित राज्यामध्ये राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात। आणि तिसरी म्हणजे आर्थिक आणीबाणी, की देश जर आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती असेल तर आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी पुकारण्याचा अधिकार आहे की जो इतर संघराज्यातल्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला किंवा राष्ट्रपतींना नाही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये भारताचे राज्य जी आहे राज्यव्यवस्था ही संघराज्यात्मक आहे, पण जेव्हा आणीबाणी पुकारली जाते तेव्हा घटक राज्यांचे सगळे अधिकार हे मध्यवर्ती शासनाकडे केंद्रित होतात, म्हणजे राष्ट्रपतींच्या ठिकाणी निहित होतात। राष्ट्रपतींचा याचाच अर्थ पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या ठिकाणी ते निहित होतात आणि त्यामुळं मग त्याचं रूपांतर हे एकात्म राज्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं।
भारतानं राष्ट्रीय आणीबाणी 1975 साली अनुभवलेली आहे, 75 ते 77 या कालखंडामध्ये. त्यामुळे म्हणजे तीही परिस्थिती जी आहे, दोन्ही परिस्थिती, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये संघराज्यात्मक रचना आपण अनुभवतोच, पण 75 आणि 77 मध्ये आपण एकात्म राज्याचा सुद्धा अनुभव घेतलेला होता असं आपल्याला म्हणता येईल. असं हे वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संघराज्य आहे. मग या भारतीय संघराज्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत? मगाशी मी म्हटलं संघराज्य पद्धतीची जी 5 वैशिष्ट्ये आहेत ती भारतामध्ये दिसतात. म्हणजे लिखित राज्यघटना आहे, सत्तेचं विभाजन आहे, किंवा द्विगृही विधिमंडळ या ठिकाणी आहे, सर्वोच्च न्यायमंडळाची रचना केलेली आहे. म्हणजे जी मुख्य संघराज्याची अट असणारी वैशिष्ट्ये जी आहेत ती भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली आपल्याला दिसतात. फक्त त्यातली मेख काय आहे ते जास्त बघणं गरजेचं आहे. कारण ही जरी वैशिष्ट्ये भारतीय संघराज्यामध्ये असली तरी सुद्धा सगळा म्हणजे अधिकारांची प्रवृत्ती जी आहे ती मात्र केंद्र शासनाच्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे राज्यांचे अधिकार हे दुय्यम असलेले प्रामुख्याने आपल्याला दिसतात. आता पहिलंच वैशिष्ट्य भारताचं जे आहे ते म्हणजे भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे मगाशी जे मी म्हणत होतो की भारत हे संघराज्यात, भारताची शासन पद्धती किंवा भारताची राजकीय व्यवस्था ही संघराज्यात्मक जरी असली तरी भारत हे संघराज्य आहे असा शब्दप्रयोग राज्यघटनेमध्ये कुठेही आपल्याला आढळत नाही. याउलट भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असं म्हटलेलं आहे की भारत हा राज्यांचा संघ आहे अशा पद्धतीची तरतूद आहे. कारण संघराज्य रचनेमध्ये राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार असतो. भारतामध्ये अशा प्रकारचा अधिकार राज्यांना नाही. थोडक्यात भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीचं असून राष्ट्राची एकता, सामर्थ्य, अखंडता आणि सुरक्षितता यांना जास्त महत्त्व देणारं संघराज्य किंवा यांना जास्त महत्त्व देणारी राज्यव्यवस्था असं भारतीय संघराज्य व्यवस्थेचं स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे भारताचं शासन हे संघराज्यात्मक जरी असलं तरी घटक राज्यांची स्वायत्तता जी आहे ती इथे मर्यादित आहे. घटक राज्यांना पूर्ण स्वातंत्र्य नाही. घटक राज्यांच्या अधिकारांच्या तुलनेमध्ये केंद्रीय सरकारला अधिक प्रमाणामध्ये म्हणजे अधिकार किंवा सत्ता ही दिली गेलेली आहे. राज्याची रचना ही विकेंद्रीकरणाची जरी असली तरी प्रवृत्ती जी आहे ती मात्र केंद्रीकरणाची असलेली आपल्याला आढळते. आणीबाणीमध्ये तर मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की संघराज्याचं रूपांतर हे एकात्म राज्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण भारतामध्ये आहे, पण ते विकेंद्रीकरण जे आहे ते केंद्रप्रधान अशा पद्धतीचं राहिलेलं आपल्याला दिसतं. आता हे केंद्रप्रधान विकेंद्रीकरण कशा पद्धतीचं, त्याचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की अधिकारांची विभागणी आहे. भारतामध्ये म्हणजे केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे आणि ती विभागणी राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे अधिकार कोणते असतील किंवा त्यांचे विषय कोणते असतील ते नमूद केले. केंद्र सरकारचे अधिकार हे केंद्र सूचीमध्ये आहेत, राज्य सरकारचे अधिकार हे राज्य सूचीमध्ये निर्माण केलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त राहणारे जे विषय आहेत ते विषय हे ज्याला आपण शेषाधिकार असं म्हणतो किंवा शेषाधिकार नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकार यांना देऊन उर्वरित जे विषय आहेत ते विषय समवर्ती सूचीमध्ये निर्माण केलेले नमूद करण्यात आलेले आहेत. आणि ही समवर्ती सूची सुद्धा राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातले अधिकार जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जे शेषाधिकार असतील, परिस्थितीनुसार जे विषय नव्यानं निर्माण होतात ते विषय जे आहेत ते मात्र केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. म्हणजे इथे केंद्रीकरणाची प्रवृत्ती आपल्याला दिसते. आता साधं जरी बघायचं म्हटलं या 3 सूच्यांच्या संदर्भामध्ये तर जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते. आज त्याची संख्या 99च्या घरामध्ये असलेली आपल्याला दिसेल. राज्य सूचीमध्ये 66 विषय होते
आज त्यांची संख्या 61 पर्यंत खाली आलेली आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, आज त्यांची संख्या 52 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आता हे तीनही घटक जर बघितले तर केंद्र सरकारकडे 97 विषय, राज्य सरकारकडे 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषयांची नोंद आहे. म्हणजे साधं गणित आपण जर संख्याशास्त्राचं लावलं तर राज्यांपेक्षा केंद्राला अधिकार जास्त देण्यात आलेले आहेत. म्हणजे केंद्र सरकारचे अधिकार किंवा केंद्र सरकारचे जे विषय आहेत ते 97 आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारला त्या मानानं दुय्यम अधिकार आहेत. फक्त 66 विषय जे आहेत ते राज्य सरकारकडे आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. केंद्र सूचीच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो दोन्ही सरकारांना आहे. म्हणजे केंद्र सरकारला सुद्धा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा आहे. आता गंमत यातली अशी आहे की केंद्र सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार कायदा करू शकते, त्याच्याबद्दल काही संशय असण्याचं कारण नाही. राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. पण आता हा पण आणखीन जास्त महत्वाचा आहे की केंद्र सरकार म्हणजे राज्यसभेनं जर केंद्र सरकारला ठराव करून विनंती केली की राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करावा तर केंद्र सरकार राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करू शकते. आता इथे परत केंद्रीकरणाची प्रवृत्ती आपल्याला दिसते. म्हणजे राज्य सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे राज्यांना नाही, तर राज्यसभेच्या माध्यमातून केंद्र सरकार त्या ठिकाणी लुडबुड करू शकतं. आणि तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर समवर्ती सूचीच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनाही आहे. पण त्यातली मुख्य गोम अशी आहे की आपल्या समवर्ती सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समजा एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा केलाच आणि ते जर परस्पर विसंगत असतील तर अशा वेळेला केंद्र सरकारचा कायदा हा प्रमाण मानला जातो आणि राज्याचा कायदा हा आपोआप रद्द समजला जातो. म्हणजे तिथे सुद्धा केंद्र सरकारचं वर्चस्व असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. म्हणजे जी अधिकार विभागणी आहे ही अधिकार विभागणी संघराज्य क्षेत्रासाठी जी न्यायपूर्ण असावी लागते ती तशा पद्धतीची भारतामध्ये नाही. इथे केंद्र प्रधानता मोठ्या प्रमाणावरती दिसते. केंद्राचं सामर्थ्य किंवा केंद्राचं प्राबल्य जे आहे ते मान्य करण्यात आलेलं आहे आणि केंद्रालाच सगळे अधिकार दिले गेलेले आहेत. आत्ताचं जे शेतकरी आंदोलन चालू आहे त्या शेतकरी आंदोलनातला सुद्धा हा कळीचा मुद्दा आहे की शेती हा विषय राज्यसूचीतला आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्यांना आहे. असं असताना सुद्धा केंद्र सरकारनं ते कायदे लादले गेलेले आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणजे हा सुद्धा संघराज्य क्षेत्राचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता इथलं भारतीय संघराज्य जे आहे ते केंद्रोत्सारी पद्धतीचं आहे. त्यामुळे राज्यांचं अस्तित्वच हे मुळात केंद्र सरकारवरती अवलंबून आहे. म्हणजे राज्यावरती केंद्राचं अस्तित्व अवलंबून नाहीये, तर केंद्रावरती राज्यांचं अस्तित्व हे अवलंबून असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे अधिकारांच्या विभागणीमध्ये केंद्र सरकारला झुकतं माप मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथं वैशिष्ट्य जे आहे भारतीय संघराज्य पद्धतीचं ते म्हणजे लिखित आणि ताठर राज्यघटना. आपल्याकडे लिखित राज्यघटना आहे. आपण पहिल्या प्रकरणापासून त्या म्हणतो आहोत की 395 कलम असलेली आपली जगातली सगळ्यात मोठी अशी राज्यघटना आहे. संघराज्यामध्ये साठी लिखित राज्यघटना ही आवश्यक असते आणि त्यामध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक शासनाचे अधिकार रचना वगैरे जे असतात ते ठरवून दिलेले असतात. कोणत्याही सरकारला आपले अधिकार एकतर्फी वापरता येऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या अधिकारावरती अतिक्रमण करता येऊ नये म्हणून लिखित किंवा ताठर राज्यघटना, ज्याला आपण परिदृढ राज्यघटना असं म्हणतो, ती राज्यघटना आवश्यक असते आणि तशा प्रकारची राज्यघटना ही भारतामध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये केंद्र प्रधानता आहे, केंद्राचं प्राबल्य जे आहे ते मान्य करण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारला राज्यघटनेमध्ये झुकतं माप देण्यात आलेलं आहे. पाचवं वैशिष्ट्य इथल्या संघराज्य पद्धतीचं आपल्याला असं म्हणता येईल की स्वतंत्र किंवा तटस्थ अशी न्याय यंत्रणा भारतामध्ये आहे.
केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार किंवा दोन घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जर अधिकारांच्या विषयी वाद निर्माण झाला तर न्याय निवाड्यासाठी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना निर्माण करण्यात आलेली आहे किंवा ती घटनात्मक तरतूद आहे असं आपल्याला म्हणता येईल. आतापर्यंत बऱ्याच वेळेला न्यायालयानं त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ भारतामध्ये आहे आणि भारतानं संघराज्य म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं संघराज्य भूमिका डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं निर्णय दिलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय संघराज्याचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की ते म्हणजे एकच राज्यघटना आहे. अमेरिकेत संघराज्याची राज्यघटना आणि राज्यांची राज्यघटना वेगवेगळी असलेली आपल्याला दिसेल. मी मागे म्हटलं त्या पद्धतीनं की अमेरिकेचं संघराज्य हे केंद्राकर्षी पद्धतीचं संघराज्य आहे. म्हणजे 1776 मध्ये ज्यावेळेला 13 वसाहती एकत्र आल्या त्या 13 वसाहतींनी एकत्र येऊन अमेरिकेचं संघराज्य निर्माण केलेलं आहे किंवा अमेरिकेचं केंद्र शासन निर्माण केलेलं आहे. त्यामुळे 13 वसाहतींनी त्या 13 राज्यांनी आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून केंद्र शासन निर्माण केलेलं आहे. त्यामुळे राज्यांचं तिथे अधिक महत्व आहे. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये आधी केंद्र शासन निर्माण झालं आणि मग राज्य निर्माण झाले. भारतामध्ये राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा अधिकार, राज्यांची नावं बदलण्याचा अधिकार, राज्याचा केंद्रशासित प्रदेश करण्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचं राज्य करण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे राज्यांचं अस्तित्व हेच मुळात भारतामध्ये केंद्र सरकारवरती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे भारतातल्या राज्यांसाठी वेगळी राज्यघटना नाही. भारतातली राज्य जगाच्या नकाशावरती देश म्हणून कुठेही अस्तित्वामध्ये नाही. भारत हा एकात्म आहे, अखंड आहे आणि त्यामुळे भारतासाठी एकच राज्यघटना आहे. इतर देशातल्या संघराज्यांमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही आहे की तिथे संघराज्याची राज्यघटना वेगळी आहे आणि राज्यांची राज्यघटना ही वेगळी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे दुहेरी राज्यघटना त्या ठिकाणी आहे, अमेरिकेमध्ये आहे. भारतामध्ये मात्र अशी व्यवस्था नाही. आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्थेचं असं सांगता येईल ते म्हणजे भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही, एकेरी नागरिकत्वाची पद्धती आहे. म्हणजे अमेरिकेच्या संघराज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे संघराज्याचं नागरिकत्व आणि तो ज्या राज्यामध्ये राहत असेल त्या राज्याचं नागरिकत्व त्याला घ्यावं लागतं. भारतामध्ये असं नाही आहे. भारतामध्ये भारतीय हीच एकमेव आयडेंटिटी ठरवण्यात आलेली आहे किंवा तीच आपली ओळख आहे. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा आसाम, मणिपूर, त्रिपुरा असे वेगळं राज्यांचं नागरिकत्व भारतामध्ये मिळत नाही. भारताचं नागरिकत्व हे एकेरी स्वरूपाचं आहे. प्रत्येक व्यक्ती संपूर्ण देशाची नागरिक असते आणि म्हणजे त्यामुळे भारतामध्ये निराळ्या घटक राज्याच्या निराळ्या नागरिकत्वाची कल्पना स्वीकारली गेलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे एकेरी नागरिकत्व हे भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय संघराज्याचं रूपांतर एकात्म राज्यामध्ये होतं. म्हणजे आणीबाणीत एकात्म राज्य होतं. म्हणजे भारतीय संघराज्याची कल्पना जी आहे ती लवचिक स्वरूपाची आहे. शांततेच्या काळामध्ये भारत हे संघराज्य असतं तर आणीबाणीच्या काळात मात्र ते एकात्म स्वरूपाचं झालेलं आपल्याला दिसतं. परकीय आक्रमण झालं किंवा परकीय आक्रमणाची शक्यता निर्माण झाली तर राष्ट्रपती या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात किंवा मगाशी मी म्हटलं तसं की एखाद्या राज्यातली घटनात्मक यंत्रणा कोलमडलेली आहे अशी राष्ट्रपतींची जर खात्री झाली तरी राष्ट्रपती त्या संबंधित राज्यामध्ये राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट ज्याला आपण म्हणतो ते घोषित करू शकतात. आणि आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे अधिकार मोठ्या प्रमाणावरती वाढतात. केंद्र सरकारच्या आज्ञा या राज्य सरकारांना त्या कालखंडामध्ये मान्य कराव्या लागतात किंवा राज्यांचे अधिकार स्थगित होतात आणि राज्यांचे सगळे अधिकार हे केंद्र सरकारकडे कन्वर्ट होतात किंवा केंद्र सरकारमध्ये रूपांतरित होत असलेले आपल्याला किंवा तिकडे हस्तांतरित होत असलेले आपल्याला दिसते. त्यामुळे केंद्र सरकार मजबूत बनतं आणि येणाऱ्या संकटाचा ते मुकाबला करू शकतं. म्हणजे
सर्वसाधारण परिस्थिती जेव्हा असते तेव्हा भारतामध्ये संघराज्य असतं, मात्र आणीबाणी सदृश परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते तेव्हा मात्र भारतीय संघराज्याचं रूपांतर हे एकात्म राज्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. भारतीय संघराज्याचं 9वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे इथे प्रबळ केंद्र सरकार आहे. मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो की केंद्र सरकारला राज्यांसाठी राखून ठेवलेल्या म्हणजे राज्यसूचीतल्या विषयांमध्ये हस्तक्षेप करता येतो, त्या विषयासंबंधी कायदा करता येतो. घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असलेला जो राज्यपाल आहे हा राज्यपाल सुद्धा केंद्र सरकारचा दूत म्हणून काम करत असतो आणि त्याच्या मार्फत केंद्र सरकार राज्य सरकारचं नियंत्रण करत असतं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला जो संघर्ष आहे हा संघर्ष तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे राज्यपालाची भूमिका नेमकी कशा पद्धतीची आहे भारतीय संघराज्यामध्ये हे महाराष्ट्रातल्या लोकांना आता त्याचा जास्त अनुभव जवळून घेता येतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. ते जर बघितलं तर केंद्र सरकारचे अधिकार हे राज्यांपेक्षा जास्त असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. सगळ्यात आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर राज्यसभेमध्ये घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही. हे 10वं वैशिष्ट्य आहे भारतीय संघराज्याचं. अमेरिकेतील घटक राज्यांना त्यांचं जे वरिष्ठ सभागृह आहे तिथलं सिनेट, त्या सभागृहामध्ये समान प्रतिनिधित्व दिलेलं आहे. प्रत्येक घटक राज्याचे 2 प्रतिनिधी सिनेटवरती अमेरिकेमध्ये पाठवले जातात आणि त्यामुळे तिथे घटक राज्यांचे हितसंबंध सुरक्षित राखणं हे सहज शक्य होतं आणि त्यामुळे ते जे वरिष्ठ सभागृह आहे सिनेट सभागृह ते अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त बलशाली झालेलं आपल्याला दिसतं. तसं भारतामध्ये नाहीये. भारतामध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं जे राज्यसभा हे सभागृह आहे ह्या सभागृहामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य जे आहे उत्तर प्रदेश त्यातून जास्त सभासद हे राज्यसभेवरती जातात. महाराष्ट्रातून 19 सभासद राज्यसभेवरती जातात आणि काही राज्य अशी आहेत गोवा, त्रिपुरा, मणिपूर की अशा राज्यांना आपला एकच प्रतिनिधी राज्यसभेमध्ये पाठवता येतो कारण त्यांची लोकसंख्या लहान आहे. त्यामुळे विषम अशी राज्यांच्या प्रतिनिधींची संख्या असल्यामुळे राज्यसभा हे कमकुवत सभागृह झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे तिथे खरं राज्यांच्या हितसंबंधांचं प्रतिनिधित्व करणं अपेक्षित आहे पण तसं होत नाही. आणि दुसरं त्याला कारण असं आहे की आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये खालचं सभागृह म्हणजे ज्याला कनिष्ठ सभागृह म्हणतो आपण, लोकांचे प्रतिनिधी ज्या सभागृहामध्ये बसतात त्या सभागृहाला सगळ्यात जास्त अधिकार असतात आणि त्यामुळे राज्यसभेचं महत्व भारतामध्ये कमी झालेलं आपल्याला दिसतं. तसंच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व असल्यामुळे सुद्धा राज्यांचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये राज्यसभा पुरेशी सक्षम नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व नाही हे भारताच्या संघराज्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटचं जर वैशिष्ट्य कोणतं सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे संसदेचे काही विशेष अधिकार आहेत. भारताच्या संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, घटक राज्य निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेलं घटक राज्य नष्ट करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या घटक राज्याचं क्षेत्र कमी अधिक करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला दिलेला आहे. म्हणजे घटक राज्यांचं अस्तित्व संसदेच्या निर्णयावरती अवलंबून आहे. अर्थात अशा प्रकारचा बदल करताना घटना दुरुस्ती करणं गरजेचं असतं. साध्या बहुमतानं सुद्धा केंद्र सरकार हे सगळे निर्णय घेऊ शकते. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल तर जम्मू काश्मीरचं विभाजन करून जम्मू, लडाख आणि काश्मीर असे वेगळे विभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आपल्याला दिसेल. म्हणजे 370 कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आणि जम्मू काश्मीर राज्याचं रूपांतर हे काश्मीर हे केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं आणि जम्मूची विधानसभा आणि लडाखची विधानसभा ही वेगळी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. म्हणजे सरकारला हे अधिकार आहेत. आत्ता सुद्धा 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जेव्हा पुन्हा नव्यानं चर्चेत आला
तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये करा अशा पद्धतीची मागणी केलेली आपल्याला दिसते. तसंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मुंबई केंद्रशासित प्रदेश करा अशा पद्धतीची मागणी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे जे आहे ते भारतामध्ये चालतं. एखादं राज्य निर्माण करणं, अस्तित्वात असलेलं राज्य नष्ट करणं किंवा अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्र कमी अधिक करणं, हे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारवरती अवलंबून आहेत. कारण आपल्याकडे केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य रचना आपण स्वीकारलेली आहे. भारताच्या ही जी काही राज्य रचनेची जी वैशिष्ट्ये आहेत संघराज्यात्मक रचनेची, ही पाहिल्यानंतर किंवा ती अभ्यासल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे की भारतीय संघराज्य हे अमेरिकन संघराज्यापेक्षा निराळं अशा पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे भारताच्या संघराज्याला संघराज्य म्हणणं कितपत योग्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न हा उपस्थित केला जातो. पण मगापासून आपण जी चर्चा करतो आहोत त्याच्यामध्ये आपण जे नमूद केलेलं आहे की भारतीय संघराज्य जे आहे हे केंद्राकर्षी पद्धतीचं संघराज्य नाही, तर ते केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य आहे. आणि त्यामुळे भारतीय संघराज्यामध्ये केंद्र प्रधानता किंवा केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार देण्याची प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसते. आज आपण इथेच थांबू आणि नंतरच्या तासाला भारताचं संघराज्य हे खरंच संघराज्य आहे का किंवा त्याविषयीचे जे काही आक्षेप आहेत ते आक्षेप वेगवेगळ्या अभ्यासकांनी कशा पद्धतीने नोंदवलेले आहेत त्याची चर्चा करू.